मंडळी नमस्कार. काल झालेल्या पुसेगाव मैदानामध्ये ज्यांनी हिंद केसरी पटकवला ते म्हणजे घरणिकेचा राजा. संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची चर्चा झालेली आपल्याला कालच्या मैदानातून दिसून आलेलं आहे. आटपाडी तालुक्यामधील डोंगर कुशीमध्ये वसलेलं हे 3-3.5 हजार लोकसंख्येचं गाव. या गावामध्ये जो हिंद केसरी राजा आहे, या राजाने पुसेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरीचा किताब मिळवलेला आहे. आणि या हिंद केसरीच्या मालकाचं आपण थोडक्यात परिस्थिती काय आहे ती जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत. तर माझ्या पाठीमागं पाहू शकता, हे त्यांचं पत्र्याचं घर आहे. पत्रा खूप जुना दिसतोय, शेड मारलेला दिसतंय. ही एकदम साधी परिस्थिती. आज आपण पाहतो की बैल सांभाळायचं म्हणजे शर्यतीचं बैल सांभाळायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. हे छपराचं घर आहे. या घरची परिस्थिती आपण पाहतोय की साधं या बैलासाठी शेडही उपलब्ध नाही. पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती सुद्धा या महाराष्ट्राचा एक हिंद केसरी पदक पटकावणारा बैल तयार करू शकतात. हीच मोठी खासियत आहे. तर आपण आणखी काही त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. की माझ्या पाठीमागं पाहू शकताय की हा त्यांचा गोठा आहे. हा साधा छप्पर आहे. या छपरामध्ये या राजाची राहण्याची व्यवस्था केली जाते. या राजासोबतच राजाने तसं या घरच्याच गाईचा हा राजा बैल आहे. आणि आपण पाहू शकतो या गाईला आणखी काही अशीच खोंड तयार झालेली आहेत. आणि हे शेड आहे. या शेडमध्येच ह्या राजाची राहण्याची व्यवस्था केली जाते. तसेच या कुटुंबाचा इतिहास पाहता या कुटुंबाकडे 150 ते 200 मेंढ्या होत्या. या मेंढ्या विकून तसे ट्रॅक्टर विकून या राजासाठी त्यांनी जो मेंढ्या आणि ट्रॅक्टर विकलेला जो पैसा होता तो या शर्यतीसाठी त्यांनी तो वापरलेला आहे. मुलांची लग्न करण्यासाठी राजाला विकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण अशा चर्चा माध्यमातून उठत होत्या. परंतु असं काही त्या मावशींनी सांगितल्याप्रमाणे असं काही घडलेलं नाही की या बैलाला ते विकण्याचा अजून ते कोणताही विचार करत नाहीत. तर हे त्यांचं पाहू शकता, हे छप्पर आहे. या छपरामध्येच त्यांनी राजाचा लहानपणापासून त्यांनी सांभाळ केलेला आहे. नामांकित बैल कालच्या मैदानामध्ये होते हां. आणि त्या नामांकित बैलांमधून या बैलाने हिंद केसरी पदक पटकावलं. होय की. म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय पण जाताना लय वाईट वाटतं. बैल जाताना का नाही हा गुलालात राहणार हे मग सिद्ध होतंय की. पण कसं वाटतं तो जाताना असं काही सुद्धा खात नाही. त्याच्याबद्दल लय वाईट वाटतं. येऊस तर वाईट. तर रात्री 12:15 वाजेपर्यंत वाटत होतं की त्यानं काय अजून खाल्लेलं नव्हतं, काय नाही. आणि आज दिवसभर बी त्यानं काय खाल्लेलं नाही. मग त्याच्याबद्दल जरा वाईट वाटतं. दुसरं बाकी काय नाही. बाकीचा सगळा आनंद आहे. कारण अशी बैलाला बघायला खूप लोक येते ती त्याच्यामुळे खूपच आनंद होत. बर. आपण ज्या पोटी मुलगा असतंय तसं हे बी आपणच सांभाळ केलेला आहे. त्याच्या आईनं जन्म दिलेला असला पण आपण केलेला आहे. त्याच्यामुळे वाईट खूप वाटतं. विकायचं नाव काढू वाटत नाही. तुम्हाला वाटतं ते जरी समजा असं बघितलं त्याचं पळताना व्हिडिओ तर मनानं अश्रू तयार होत. बरोबर. प्रतिकूल परिस्थितीतून बैल सांभाळला म्हणजे चटणी भाकरी खाऊन बैल सांभाळला. म्हणजे काय सांगाल त्याविषयी? काय नाही आपल्या परिस्थितीच्या मानाने सांभाळणार आपण. बर, हो. आपल्याला जे मिळतंय तीच आपण घालणार त्याला. बर, बर. हो. काल ज्यावेळेस हिंद केसरी पदक पटकवलं हो. कसं वाटलं तुम्हाला? हा आनंद झाला की. बर. अतिशय म्हणजे आनंद झाला. काय काय आठवलं त्यावेळेस तुम्हाला? काय सर्व आठवलं वर भरून आलं होतं ना. हे बाबा आपला एवढा म्हणजे बैल आपण सामान्य म्हणजे गरिबीतनं आपण वरपर्यंत पोहोचू शकतोय. एवढा संदेश आहे यातनं. कसं बैलाला सांभाळलं होतं तुम्ही काय सांगाल? काय नाही सांभाळलं त्याचं. काय आहे हो तेव्हा तर तुम्ही समजा बघितलंय आमचं. इथं काय वैरणी वाळलेली दिसते तुम्हाला. बाकी काय नाही तर. कोरेगावच्या मैदानामध्ये आम्ही तुमची मुलाखत घेतलेली. त्यावेळेस तुम्ही हा बैल घेऊन आला होता. हम्म. त्यावेळेस तुम्ही हम्म. त्यावेळेस आम्हाला आमची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेस तुम्ही बोलला होता, की आम्ही फक्त चटणी भाकरी घेऊन आलोय बैल पळवण्यासाठी.
हा मग होय चटणी म्हणजे भाकरी. अशा परिस्थितीतून तुम्ही वर आलाय. हो अशा परिस्थितीतनं गरिबीतनच वर आलोय आम्ही ना. बर. एकदम परिस्थिती आमची कशी आहे गरिबीचीच आहे. हम्म, हम्म. तर तुम्ही बघताय याला कुठं काय आहे का दिसतंय का तुम्हाला कुठं गोठा आहे का कुठं काय आहे त्याला तर हाय काल असं. एवढी नामांकित बैल होते त्या बैलांमधून ह्या बैलांना नाव काढलं. ते आता ते त्याच्या हिमतीव काढलं ते का आता आपण बोलून होणार नाही किंवा आपली अपेक्षा करून आपण काय आपण बोललो म्हणून होतंय का ते त्याच्या हिमतीव त्यानं केलंय ते काय नाही इच्छा एकच आहे की जेवढे माणसं प्रेम आणि त्याला आशीर्वाद देते ते त्याचा म्हणजे त्याची अपेक्षा त्यानं मोडू नये. त्या माणसांचा जे आज 200-300 किलोमीटर वरनं माणसं येते ते त्यांचा अपेक्षा भंग होऊ नये. त्यानं गुलाल हा कायम ठेवावा आणि त्या माणसाला असंच म्हणजे खुश करावं त्यानं एवढीच अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रामध्ये आला हम्म. त्यावेळेस तुम्ही कुठल्या बैलाचा फॅन होता किंवा तुमच्या आवडीचा बैल कोणता होता? तसं काय नव्हतं माझं फॅन आम्ही असं कसं असं आपलं उठूनच आम्ही म्हणजे मैदानात उतारलोय. असं काय नाही की ह्यो फॅन आहे ह्यो लय पळतोय आणि ह्याच्यासारखं आपलं व्हावं असं काय नाही आम्हाला. कारण आम्ही या क्षेत्रात नवीन म्हणजे जुना आमचा वारस नाही याला बर बर बर. असं ह्याच्या अगोदर तुमची बैल नव्हती? नाही नाही नाही. बर बर पळा बैल आपल्याकडे नव्हता. बर बर. हम्म. पहिलाच बैल आणि हा पहिल्या- पहिलाच बैल आहे ह्यो. बर बर. हा. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही पायरा बैलासोबत मागत होता त्यावेळेस त्यांचं मत काय येत होतं किंवा देत होते का पायरा तुम्हाला? नाही देत नव्हती पहिरं. बर. मग आता काय करायचं शेवटी आमचा पुतण्या कैकाला म्हणला पाया पडतो हे तरी सुद्धा कैकाने आम्हाला पहिरं दिलं नाही तर त्याचं लय वाईट वाटतं आम्हाला. बर बर बर. एवढं लीन होऊन सुद्धा जर एखाद्याला म्हणजे पाजर फुटत नसला तर त्याला काय अर्थ आहे तो. बर, बर. आता पुसेगाव मैदान हे पारंपरिक मैदान आहे म्हणजे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही? नाही नाही मैदान व्यवस्थित झालं काल बरं वाटलं जरा बघून बे. बर. ऐतिहासिक आहे म्हणजे पहिलं ही म्हणजे आता काय कोणी मैदान घेतंय किती बक्षीस होतंय पण ही आपलं पारंपरिक असल्यामुळं तर जरा मजा वेगळीच राहते. बर. पहिलं मूळचं हिंद केसरी म्हणलं तर पुशेगावच. बर. हा त्यामुळं ते हायच होत आनंदाचा क्षण हायच होते. बरोबर. आता किती जरी मैदानात पळवला की किती जरी बक्षीस मोठं मिळालं तरी पुसेगाव मैदानात हिंद केसरी झाला म्हणजे आपला बैल म्हणजे सगळ्यात मोठा सिद्ध झाला असं म्हणतात. म्हणजे नाही काय सांगाल? ते तसं काय मानण्यावर अवलंबून असते कोण मानणार मोठा कोण बारका मानणार कोण मानणार हे काय करतंय असं राहते प्रत्येकाची प्रतिक्रिया. बर, बर. तसं काय नसतंय कारण आज आपला पळाला उद्या दुसऱ्या कोणाचा तरी पळणार आहे ना. हे काय एकाच्या घरचं नाही एकानंच करावं असं काय नाही ना. हार जीत ही समजायची असते आज हारला उद्या जिंकणार आहे असं आहे ना आणि हारल्यावर ना वाईट वाटायचं काय काम नाही ना आणि जितल्यावर ना बी लय म्हणजे फुगायचं काम नाही. कसं आहे माणसानं संयम पाळला तर ह्या क्षेत्रात आपलं टिकून राहतंय आणि संयम हा महत्वाचा आहे माझ्या मते तरी म्हणजे कुणाला पटो ना पटो बाबा हारलो जितलो जितलं म्हणून लय फुगायचं नाही हारलं म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही एवढंच आमचं. काय सांगाल आज या हिंद केसरी बैल झाल्यामुळे तुम्ही आज मोठा उत्सव साजरा करत आहात. कशा आम्ही प्रकारे साजरा करता? आम्ही नाही स्वतः करत नाही हे सर्व गावाची आहे देण आहे. बर. आमच्याकडे काय नसल्यामुळं आम्ही काय नाही करत हे गावानं समजा काय काय केलं हे गावानं केलं. काय बोलतो? हो गावानं केलंय समजा. काय काय केलं आज? आज आता ते अजून मी बघितलेलं नाही पण समजा आपलं म्हणजे त्याची मिरवणूक काढायची जेवण हे समजा त्यांचं डॉल्बी कुठं बर. समजा त्यांचं त्यांनीच केलंय ते. म्हणजे तुमच्या गावाचं नाव ह्या बैलानं महाराष्ट्रात पोहोचवलं. त्यामुळं गावानं हे सर्व केलेलं आहे. बर. आज गावाचं आदरानं नाव घेते ते ना. बरोबर बरोबर. हा म्हणून ते गावानं आपलं जे एक राजाला आपलं फिरवून आणायचा हे असं केलंय त्याने